ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा इन द गुड हँड्स ऑफ सायन्स. मदत आणि पुनर्वसन विभागाकडून पीक नुकसानीसाठी 2215 कोटी मंजूर. खरीप 2025 मधील मदतीचा शासन निर्णय जाहीर. नुकसानग्रस्त भागांचा दौरा करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे सर्व मंत्र्यांना आदेश. 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. पावसाच्या थैमानामुळे राज्यभरात 8 जणांचा मृत्यू. 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं तर 100हून अधिक जनावरं दगावली. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर आणि सोलापूरच्या दौऱ्यावर. दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नुकसानीबद्दल आढावा घेणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पूरग्रस्त जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. सोलापूर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतील. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बाधित झालेल्या गावांना भेट देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव दौऱ्यावर. नुकसानग्रस्त जिल्ह्यात सर्व जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या. शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करू, शिंदेंची ग्वाही. उद्धव ठाकरे पुढील 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार. कैलास पाटील, ओमराजे निंबाळकर यांच्याकडून ठाकरेंनी घेतली पूरपरिस्थितीची माहिती. पूरग्रस्त नागरिकांची मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना. शंभूराज देसाई आज अहिल्यानगर जिल्ह्यात पूर परिस्थितीची पाहणी करणार. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. शंभूराज देसाईंची माहिती. दिवाळीआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा. पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू. राज्यात 70 लाख एकरवर नुकसान. भरणेंची माहिती. आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही. दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. शरद पवारांचं वक्तव्य. जाहिरातबाजीवर पैसा उधळण्यापेक्षा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा. राज्यातील नुकसानीवरून ठाकरेंचा सरकारला टोला. लाखो हेक्टर जमीन खरडून निघाली. खरीप पिकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात देखत पाण्यात. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 कोटींची मदत जाहीर करावी. उद्धव ठाकरेंची मागणी. काहींना प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची सवय, मात्र त्यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरेंच्या टीकेनंतर फडणवीसांचं उत्तर. मुख्यमंत्री राज्यात ओला दुष्काळ जाहीर करतील अशी अपेक्षा होती. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणाही केली नाही. रोहित पवारांनी राज्य सरकारवर केली टीका. राज्यावर 9 लाख कोटींचं कर्ज. राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत देतील माहीत नाही. संजय राऊतांचा राज्य सरकारवर निशाणा. अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली. तातडीने शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. अतिवृष्टीमुळे बळीराजा चहूबाजूने उद्ध्वस्त झालाय. देवाभाऊ वाट कसली पाहताय. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. पावसामुळे शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त. सरकारनं शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी मंत्री महाजनांचा ताफा अडवून धरला. आमची जनावरं मेली, तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांची मागणी. तर पैसे घेऊन आलो नाही, प्रशासनाला मदत करायला सांगतो, महाजनांचं वक्तव्य. गिरीश महाजनांनी शेतकऱ्यांसाठी संकटमोचक व्हावं. महाजनांच्या वक्तव्याचा निषेध. चांगलं बोलता येत नसेल तर शेतकऱ्यांना भेटू नये. बच्चू कडूंची टीका. कर्जत तालुक्यातील मलठणमधील जिराफ वस्तीत पुराच्या पाण्याचा वेढा. पुरात अडकलेल्यांसाठी आमदार रोहित पवार मदतीला. एनडीआरएफच्या मदतीने आमदार रोहित पवार पुराच्या पाण्यात उतरले. मराठवाड्यात पावसाच्या हाहाकारामुळे बीड, जालना, धाराशिवमध्ये जलप्रलय. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरलाही पावसाचा फटका. राज्यात जवळपास 70 लाख हेक्टरवरील पिकं उद्ध्वस्त. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळांना आजही सुट्टी जाहीर. खबरदारी म्हणून मोहोळ, करमाळा आणि माढा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील नारंगी, सारंगी धरणातून विसर्ग. धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळे पाणीसाठा वाढल्यानं विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांदुळवाडीतील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. खैरी नदीचं पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यानं अतोनात नुकसान. बीडच्या हिंगणी हवेली गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 लोकांचा एनडीआरएफकडून रेस्क्यू. बीडच्या सिंदफणा नदीला पूर आल्यानं हिंगणी हवेली गावाला पुराचा फटका. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीपात्रात विसर्ग. धुळे शहरातून वाहणारा पांझरा नदीला पूर. महाकालिका मंदिरापासून देवपुराकडे जाणारा पूल बंद. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाच्या 16 दरवाजांमधून गोदावरीत विसर्ग सुरू. गोदावरी नदीने ओलांडली धोक्याची पातळी आणि ही पातळी ओलांडल्यानंतर पंचशील नगरमधील लोकांच्या घरात पाणी शिरलं.
धाराशिवच्या भूम परंडा तालुक्यातील लहान मोठे तलाव ओव्हरफ्लो, भूम तालुक्यातील डुकरवाडी येथील साठवण तलावाचा सांडवा फोडला. खबरदारी म्हणून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून सुरुवात. जळगावच्या पारोळा तालुक्यातील तामसवाडीच्या बोरी मध्यम प्रकल्पाचे सर्व 14 दरवाजे उघडले. बोरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीपात्रात असलेल्या मंदिरात अडकलेल्या 4 जणांना बाहेर काढलं. अग्निशमन दलाकडून रेस्क्यू. सोलापूरच्या माढा तालुक्यातील दारफळ गावातून नागरिकांचं रेस्क्यू. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने अडकलेल्या नागरिकांचं रेस्क्यू. धाराशिवच्या परंडामध्ये वृद्ध महिलेच्या घरात पाणी शिरलं. धान्य भिजलं, घराची भिंत कोसळली. महापुरात घर संसार उद्ध्वस्त. लातूरच्या निलंगा तालुक्यातील गुंजरगा गावात पूर परिस्थिती. उभं पीक पाण्यात गेल्याने आजीनं टाळ फोडला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गिधाडा गावातील शेतकऱ्याचा अतिवृष्टीमुळे संताप. शिवारात पाणी साचल्यामुळे शेतकऱ्याचा संताप अनावर. जायकवाडी धरणातील विसर्गामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ, त्यामुळे बीडच्या परळी पोहनेर गावाला पाण्याचा वेढा. अनेक नागरिक गावात अडकल्याची माहिती. शरद पवार पक्षाचे राजूसाहेब देशमुख पुरात अडकलेल्या गावकऱ्यांच्या मदतीला पोहोचले. आमदार रोहित पवारांकडून जामखेडमध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, रोहित पवारांकडून शेतकऱ्यांना धीर. प्रशासनाला मदतीच्या सूचना. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार आकडेवारी समोर 11 तालुक्यातील 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा फटका. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात अतिवृष्टी. वीर गावात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलं. पाण्यामुळे मक्याचं पीक खराब झालं. जालना तालुक्यातील दुधना, काळेगाव आणि आसपासच्या परिसरात अतिवृष्टी. खरीप पिकांसह इतर पिकांना मोठा फटका. एक शेतकऱ्याचं 2 एकरातील ऊसाचं पीक आडवं झालं. परभणीच्या गंगाखेडमध्ये गोदावरी नदीला पूर. गंगाखेडच्या खळी शिवारातील शेतांमध्ये कमरे एवढं पाणी. सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका. अतिवृष्टीमुळे जळगावच्या पाचोऱ्यातील कृष्णापुरी परिसरात घरांची पडझड. पुराच्या पाण्यात घरातील साहित्यही वाहून गेल्याने जनजीवन विस्कळीत. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावच्या वडगावात ग्रामीण रुग्णालयातील पुरांचं पाणी ओसरलं. मात्र पुराच्या पाण्यामुळे रुग्णालयातील औषधं आणि इतर साहित्याचं नुकसान. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील भवरवाडी गावातील रस्त्याची दुरावस्था. मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांचे हाल. लोकप्रतिनिधी प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी. बीडच्या मातोरी गावात पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत. तलाव फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान. स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही वाहून गेला. रस्ता दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. मालाड आणि मालवणीत लव्ह जिहादचं केंद्र. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांचा आरोप. तर प्रत्येक गरबा रसिकांना टिळा लावणार भाजप आयोजित मालाडच्या नवरात्रोत्सव मंडळाचा निर्णय. शिंदेच्या शिवसेनेच्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. नेत्यांनीही कार्यकर्त्यांच्या निवडणुका स्वतःच्या निवडणुकांप्रमाणे समजा. एकनाथ शिंदेच्या सूचना. वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश पुढे ढकलला. भाजप पक्ष कार्यालयाकडून 2 दिवसानंतर पक्षप्रवेश होणार असल्याचं सांगितलंय. वैभव खेडेकरांची प्रतिक्रिया. मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक. 9 महिन्यांनंतर बैठक होत असताना अधिकारी उपस्थित का नाही? राहुल नार्वेकरांचा सवाल. डीपीडीसीच्या बैठकीत निधीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे आमदार महेश सावंत आक्रमक. पोस्टर दाखवत सदा सरवडकर यांच्या निधीबाबतच्या वक्तव्याचा उल्लेख. माजी आमदारांना खूप निधी देऊनही कामं नाही. महेश सावंत आक्रमक. कुणालाही निधीचं वाटप केलं नसून महायुती सरकार कधीच विकासात राजकारण करत नाही. सदा सरवणकरांच्या दाव्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. आके खालच्या भाषेत बोलत असले तरी महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणा टिकवणारे आम्ही आहोत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी पडळकरांना समज द्यावी. योगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांना फक्त सत्तेत राहण्याची सवय. पवारांना सत्तेशिवाय राहता येत नाही. फडणवीसांनी दोन्ही समाजाचा प्रश्न सोडवल्यानं पवारांची वक्तव्य. भाजपच्या पंकज भोयर यांची टीका. मंत्रालयाच्या मुख्य गेटमधून आमदारांची गाडी सोडली जात नाहीये आणि त्यामुळे मोठी समस्या या आमदारांना होते. आमदार निवासाच्या गेटमधून आमदारांची गाडी जाताना खूप त्रास होतो. यामुळे यावर तोडगा काढावा. मनीषा कायंदेंची मागणी. राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर
8 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. 4 ऑक्टोबरला मराठा आरक्षणाची तारीख एक नवीन पिटारा उघडणार. सरकारनं तयारीमध्ये राहावं, सगळं काही बाहेर काढणार, सदावर्तेंचा इशारा. नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला पोलिसांकडून अटक. माझी गाडी जाळणारा मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याचा नवनाथ वाघमारेंचा आरोप. भंडाराच्या लाखनीमध्ये नाना पटोलेंनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्याला झापला. आपण नोकर आहोत आणि जनता मालक आहे असं म्हणत पटोले अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. सोलापूरच्या सांगोल्यात अमृता फडणवीसांनी स्टेजवरच दांडियाच्या गाण्यावर ठेका धरला. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार यांच्या वतीने दांडिया रासचं आयोजन करण्यात आलं होतं. उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट. ठाण्यात नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विशेष रास गरबा. लोकमान्य नगरमधील विठ्ठल क्रीडा मंदिरात या गरब्याचं आयोजन. ठाकरेंच्या शिवसेना उपनेते शरद कोळींमुळे उपविभागीय प्रांताधिकाऱ्यांकडून तात्काळ एसटी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात. 8 दिवसांपासून कन्नड येथे सुरू होतं कोळी बांधवांचं आंदोलन. शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीला स्वराज्य पक्षाचे नेते अंकुश कदम यांची उपस्थिती. ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईकांच्या विरोधात त्यांनी लढवली होती निवडणूक. या बैठकीला उपस्थित राहिल्याने शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा. धाराशिवच्या भूमपरंडा तालुक्यातील छोटे मोठे तलाव ओव्हरफ्लो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाचे सांडवे फोडण्यास पाटबंधारे विभागाकडून सुरुवात. ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणाऱ्याला अटक. पोलिसांकडून ही कारवाई. नालासोपाऱ्यात 2,08,00,000 किमतीचं एमडी ड्रग जप्त, तर एका नायजेरियन व्यक्तीलाही अटक. पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये नशेखोरांचा हातात कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न. मनसे विभाग प्रमुख चंदू नवपुते यांनी नशेखोर तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईच्या चारकोपमध्ये व्यावसायिक मोहम्मद आयुब मोहम्मद युनुस सय्यद यांची हत्या. पोलिसांकडून 3 आरोपींना अटक, 1 आरोपी फरार. बुलढाण्याच्या खामगावमध्ये प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या. शहरातील जुगनू हॉटेलमधील प्रकार. दोन्ही प्रेमी उगुल साखरखेडा येथील रहिवासी असल्याची माहिती. सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंता अवधूत वडार मृत्यूप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद. प्रकरणाचा तपास सुरू. ठोस पुरावे हाती लागल्यानंतर कारवाई नक्की केली जाईल, पोलिसांची माहिती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांवरील हल्ल्याचा नंदुरबार पत्रकार संघाकडून निषेध. हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी. नंदुरबार तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात बिबट्या जेरबंद. बिबट्याचा निष्पाप लोकांवरील हल्ल्यामुळे वन विभागाकडून उपाययोजना. धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचा गलथान कारभार समोर. अनुभवी डॉक्टरांची अनुपस्थिती. रुग्णसेवा शिकाऊ डॉक्टरांच्या भरवशावर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रकार समोर आणला. कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसेचा मीरा भाईंदर महापालिकेवर मोर्चा. मनसे कामगार कर्मचारी सेनेच्या अभिनंदन चव्हाणांच्या नेतृत्वात मोर्चा. मीरा भाईंदर महापालिकेकडून मागण्या मान्य. मीरा भाईंदरच्या अभिनव कॉलेज आणि एनएसएसकडून झोनल स्ट्रीट लेव्हल कॉम्पिटिशनचं आयोजन. सायबर सुरक्षेसह रस्ते सुरक्षा आणि ड्रग्ज मुक्ती संदर्भात जनजागृती. कार्यक्रमात 9 कॉलेजचा सहभाग. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांसह उत्कृष्ट शिक्षकांचाही सत्कार. जिल्हाभरातील शिक्षक वृंद, शासकीय प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांसह असंख्य नागरिक उपस्थित. साताऱ्याच्या फलटणमधील धुमाळवाडीत कृषी विभाग आणि विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यशाळेचं आयोजन. महोत्सवात रानभाज्यांची ओळख आणि आहारातील महत्त्व पटवून देण्यात आलं. चंद्रपूरमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन मागे. तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलन घेतलं मागे. बुलढाण्यात हुंडाबळी विरोधात आक्रोश मोर्चा. लग्नाच्या 4 महिन्यात मयुरीचा सासरच्यांकडून छळ झाल्याचा माहेरच्यांचा आरोप. पीडितेच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी. बाह्यस्रोत पद्धतीने आदिवासी शिक्षकांच्या भरती प्रक्रियेला विरोध करणाऱ्या आंदोलकांचा मोर्चा. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. नांदेडच्या किनवटमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा. इतर जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये, आंदोलकांची मागणी. अभिनेता शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार. जवान या चित्रपटासाठी शाहरुखला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभात दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल यांना राष्ट्रपतींच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
मराठी चित्रपट नाळ 2 मधील भूमिकेसाठी त्रिशा विवेक ठोसरचा सन्मान. सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्रिपुरामधल्या माता त्रिपुरा सुंदरी मंदिरात दर्शन घेत प्रार्थना केली. मंदिर संकुलाच्या विकास कामाचं उद्घाटनही केलं. मध चोरी आणि बेरोजगारीचा थेट संबंध. मोदी प्रतिमा बनवण्यात आणि अब्जाधीशांना फायदा मिळवून देण्यात व्यस्त. मतचोरीमुळे बेरोजगारी वाढली, राहुल गांधींचा आरोप. मंगळवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलकातामध्ये पूर. यात 7 जणांचा मृत्यू. रस्ते 3 फूट पाण्याखाली बुडाले. विमान आणि मेट्रो सेवांवर परिणाम. हावड्यामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली. ओएसिस फर्टिलिटी सोबत तुमची पेरेंटहुडची यात्रा सुरू करा. इन द गुड हँड्स ऑफ सायन्स.